नमस्कार मित्रांनो, आज 13 मे. तर आपण आजचा हवामान अंदाज जाणून घेऊया. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा दिला आहे. सध्या महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला आहे. अकोला, नागपूर, चंद्रपूर, परभणी, संभाजीनगर या भागांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 45 अंशाच्या जवळ पोहोचला आहे. पुण्यातही विक्रमी उष्णता नोंदवली गेली आहे. मुंबई आणि कोकण भागात उकाडा आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. दिवसभर आकाश अत्यंत ढगाळ राहील, पण उष्णतेपासून फारसा दिलासा मिळणार नाही. काही दक्षिण कोकण भागात हलक्या सरींची पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. विदर्भात मात्र परिस्थिती वेगळी आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती व अकोला येथे दुपारच्या वेळेत तीव्र उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह वादळी वारे देखील होऊ शकतात. हवामान विभागाने नागरिकांसाठी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर व परभणी भागात उष्णतेची लाट कायम आहे. रात्री सुद्धा उकाडा जाणवेल असा अंदाज आहे. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा व सोलापूर परिसरात तापमान 40 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. काही भागात संध्याकाळी ढगांची गर्दी होऊ शकते, पण पावसाची शक्यता कमी आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. मात्र काही भागांमध्ये प्री मान्सून ॲक्टिव्हिटी वाढू शकते. बंगालच्या उपसागरात वातावरणीय बदल होत असून पुढील आठवड्यात काही जिल्ह्यात पावसाची शक्यताही वाढू शकते. धन्यवाद.